की IT क्षेत्रामध्ये सध्या चाललंय काय? आपण पाहतो की Amazon, Google, मेटासारख्या कंपन्या मास फायरिंग करतायत. अजूनही TCS सारख्या कंपन्या, इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये फायरिंगचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, ले ऑफचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तर ले ऑफचं पहिलं रिझन हे आहे की अपग्रेडेशन पहिलं तर पाहिजे. दुसरं रिझन हे आहे, जसं आता तुम्ही कंपन्यांबद्दल बोललात, तर या सगळ्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे काम ज्यावेळेस येत होतं, तर त्यावेळेस त्या कामाचं एक म्हणजे व्हॅल्युएशन होतं की बाबा माझं एम्प्लॉई कॉस्ट एवढी आहे, माझा रेंट एवढा आहे, डिलिव्हरी टाईम हा आहे, आणि त्यानंतर एक बजेट जात होतं. बट आता रिसेंटली काय झालं 1-2 वर्षांमध्ये की ज्या बाहेरच्या कंपन्या जसं गुगल आहे किंवा मायक्रोसॉफ्ट आहे, ह्या बऱ्यापैकी इंडियात आलेल्या आहेत. काही गुजरात लोकेशनमध्ये, काही पुण्यामध्ये सुद्धा आहेत. आज आपण इथे खराडे IT पार्कच्या आजूबाजूला बसून बोलतो, तर इथे पण खूप सगळ्या कंपन्या आहेत. म्हणजे काय झालंय की कंपन्या आधी इंडियन ओरिजिनच्या कंपन्याकडून जे कामं करून घेत होत्या, तर त्या कंपन्या इथं येऊन रेंटनी राहून सुद्धा त्यांना परवडतंय. बरोबर. तर त्यामुळे त्या काय करायला लागल्यात की इथं येऊन इंडियन टॅलेंट वापरायला लागलेत की ज्यांना ते 2 लाख जास्तच पॅकेज द्यायला लागलेत, पण त्यांच्याकडून AI डेव्हलप करून घ्यायला लागलेत.